प्रकाश सामने ही बालचंद्र। पहली गेंद छोटी गेंद के साथ खूब सुंदरता के साथ इस गेंद को सहला कर ठहरा करके लाए। इस गेंद को पहुंचाया है लगभग 7 बार। क्या कॉल आएगा अंपायर्स का? पहली गेंद के ऊपर 4 रन। छोटी गेंद के साथ बड़ा शॉट और बड़े शॉट के साथ दिशा से भटकेंगे, बड़ा शॉट करना पड़ेगा। ओवर की अगली गेंद बेहतरीन अंदाज के साथ बड़ा शॉट खेलने की तैयारी। एक और अच्छी गेंद सामने खेलने का तरीका दिखाता जहां कोई भी मौका नहीं। हिमालय के चोटी ने फिर से हमें ललकारा है, दूर हटो दुनिया वालों। ये खेल है दिग्गज का, जिसने जाता रहेगा, जिसने परका रहेगा। गेंद और बल्ले का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता है इसी पायदान पर, इसी मैदान पर। एक बार फिर से उठाकर गेंद को खेला है तारा मंडल के बाहर और के साथ डीजे कमान दीदी 6 रन। शॉट खेला 6 रन। टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 10 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। घानवा टीम का उम्मीद पे दुनिया कायम है। बिल्कुल पर बिल्कुल हवा भी तेज रफ्तार के साथ चालू है और हवा भी तेज रफ्तार के साथ चालू होने से बिल्कुल क्या इसी हवा का कौन सा बल्लेबाज फायदा उठा पाएंगे? जहां एक और अच्छा स्ट्रोक खेला है, हवा में गेंद आसमान से गिरे, क्या खजूर पेट करेंगे? आने वाला वक्त बताएंगा सागर जैसे प्लेयर्स ने क्या को छोड़ दिया। छूटा क्या टूटा दिल। बड़ा शॉट खेलने की तैयारी के साथ बिल्कुल सादा पर हर आरज़ू हमेशा अधूरा नहीं होता है। सच्चे रिश्तों में भी वो दूरी नहीं होती। जिसके दिल में सोनम जैसी महबूब बसती, उसके लिए दिल की धड़कनें भी काफी जरूरत है। दिल की धड़कनें बढ़ाने वाला खेल। तागात के साथ समर्थक, तागात के साथ गांव के सम्मानित नागरिक मैच की मजा लेने के लिए तैयारी में। वीना सामने शानदार फील्डिंग, शानदार थ्रो, मात्र बनेगा 1 रन। 1 रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ घानवा टीम का 13। किसके किस्मत में है रोटी और कौन खाने वाला है बोटी? आने वाला समय बताने वाला है। जो वक्त अपना कभी बर्बाद नहीं करता है, किसी दुनिया को आबाद नहीं करता है। छोटी गेंद के साथ फिर से अच्छा स्ट्रोक खेला, पीछे के लड़के तैनात किया, लेकिन उनके बगल के साथ गेंद निकल जाने वाली। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। तालियों की गूंज आवाज सुनने के लिए हुई मिलती हुई। याही डोंगराल दुखट आलाय आणि त्या दुखटामधून नक्कीच बनलाय ढग. त्याही ढगाचा पडला पाऊस, त्याही पावसामधून आली नदी, त्याही नदीतून आली काडी आणि त्याही काडीची बनली माडी. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच या माडीवरती आजच्या दिवसामध्ये राष्ट्रवादी चषकामध्ये कुठला संघ विराजमान असेल या स्पर्धेच्या प्रमुख मात्र नक्कीच आपण मात्र बघतो की नक्कीच तुमच्या आमचे मित्र नक्कीच या ठिकाणी बघायला भेटतात. ते गौरव दादा, त्यांच्या समयत मोहन दादा, त्यांच्या समयत मात्र अतिशय त्रंबक दादा असतील, त्यांच्या समयत सचिन असतील आणि त्यांच्या समयत मिस्टर आमचे सोनव या ठिकाणी स्कोरिंगचा अपडेट करताना. त्र्यंबक राव देखील मात्र सामन्याची मजा घेताना, कारण की त्र्यंबक राव निस्ता मॅचची मजा बघत नाही तर मात्र बघतो की नक्कीच काय कसा खेळाडू कुठला खेळाडू खेळतोय हे नक्कीच चित्र मात्र त्याच्या डोक्यामध्ये आहे. ज्यांनी रेकॉर्ड केला याच मैदानावरती 4 फलंदाजांना बाद केलं, मेडन षटकात आलं. राईट विकेटच्या बाजूने पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू सक्सेसफुल ऑन साईडला मोठा फटका येतोय. देरहरी काटलावरी दुधाची तहान ताकावरी षटकार, एकादशीचा दिवस षटकार.
अजय कुंभार करतोय गोलंदाजी अर्धस्टंपच्या बाजूने लवली स्ट्रोक आहे हा देखील हवेमध्ये चेंडू बघतोय की क्षेत्ररक्षक घेतोय गौरव नवीन फलंदाज जातोय समाधानकारक परिस्थितीला मात करण्यासाठी सज्ज असेल का हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला कारण की नक्कीच अजय कुंभार करतोय गोलंदाजी चोळमुखची स्पर्धा सातत्याने आपण मात्र प्रत्येक वर्षामध्ये अतिशय दमदार बघतोय आदरणीय सुरेश भाऊ पेंडार साहेब लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील त्यांचंही देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करतो यावेळेला सुपर चेंडू हा प्रतिम चेंडू आणि हा प्रतिम चेंडू हातात असताना निर्धाव चेंडू अतिरिक्त उसी पली आणि अतिरिक्त उसी प्राप्त करत असताना निर्धाव चेंडू षटकामध्ये चेंडू टाकून झालते आपण बघतो की तीन चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक फलकावती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 23 कुण्या गावाचा आलाय पाखरू बसलाय डोलाचा कदुकद असतंय गालाचा फुलटा चेंडू लॉफ्ट केलाय चेंडूला डीप लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरला चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल अँड इट्स गॉन बिग विकेट येरमध्ये मागले आपण बघतो की नक्कीच सचिन दादा यांचे देखील मात्र पुणे एकदा मात्र आगमन होते त्यांचे देखील सरचं स्वागत करूया आणि त्यानंतर वाटोवरचा मोहूत टपका गळ मंदबाई शिकलेली नव्हती ग हे देखील मात्र गाणं ऐकूया काही वेळातच आमचे मित्र सुनीलजी यांच्याकडे मात्र शुभ डीजेचा एक ताल सूर मात्र पोहोचवला जातोय त्याच्यामुळे विकेटच्या बाजूने अजय कुंभार येतो आणि वाईटचा इशारा येत असताना अतिरिक्त धावाची भर पडते एका धावेला किती डिमांड आहे कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मात्र नक्कीच काहीतरी मात्र कला कौशल्य करतोय आणि म्हणूनच तर आपलं मोठं नाव आहे आणि याही वेळेला सुपर चेंडू हाताला आहे गुड बॉलिंग सिस्टमॅट बॉलिंग दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक काय की 4 षटकाचा सामना आहे सोनेरी पिवळी गुलाबी हिरव्या पट्टीने हे मैदान सजलेलं आहे 5 रंगाने हे मैदान सजलेलं आहे आणि 5 रंगांनी मैदान सजल्यानंतर बघतो की नक्कीच राईट मोर विकेटच्या बाजूने स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन चेंडू येतोय नक्कीच आज जातोय वाईटचा इशारा आणि वाईटचा इशारा येत असताना ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल वेळीच लोक इतिहास रचतात आणि शिकलेले लोक घरामध्ये खुर्चीवर बसून इतिहास वाचतात पुढचा चेंडू हाताळण्यासाठी इनसाइड आउट एरियामध्ये नक्कीच कव्हर रिजन मधून नाही तर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातो सीमा रिष्टा जवळ सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र डीप मध्ये मला वाटतं नक्कीच नंदूभाऊ आपले देखील सरचं स्वागत आहे आणि चेंडू सीमा रिष्टा पार चौकार षटकाची समाप्ती षटक क्रमांक 2 सेकंदाचा खेळ समाप्त 30 आणि बघतो की नक्कीच कोणी मात्र नक्कीच कलिंगड खातोय कोणी काकडी खातोय नक्कीच आमचे त्र्यंबक भाऊ थोडीशी काकडीचा आस्वाद घेताना येतोय 18 तारीख एनर्जी ऊर्जा पावर आणि पावडा सेंटर थोडस मध्ये शांत झालेला आहे अंडा पाव अंडा बुर्जी देखील मध्ये शांत पडलेला आहे दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती केवळ मात्र 30 धावसंख्या 2 फलंदाज बाद झालेत यावेळेला नक्कीच पहिला चेंडू मोठा फटका हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल नक्कीच सुंदर झेल टिपला आणि सुंदर झेल टिपत असताना
होता. आज एकादशीचा दिवस असेल आणि नक्कीच एकादशीचा दिवस असल्यानंतर एकादशीच्या दिवसामध्ये शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. कारण की बघते की नक्कीच कुठला संघ नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपला हल्ला बोल करून अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी प्रवृत्त असेल. यावेळेला सुपर चेंडू, निर्धाव चेंडू, कॉलवर मारूचा चेंडू. आई म्हणून कोणी आई साहक मारी ती हा काही एकाने मजा होई सहकारी नोही चाहकत माती मारी कुणी कोठारी. आणि गोठ्याचं वासरांना ह्या चाटतात गाई. आपण बघतो की वासरलं हे क्रिकेटचं मी रोज पाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. नक्कीच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, डाऊन द लेग होता, परंतु फलंदाज सफल झाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र पंतांचा कॉल येते वाईटचा. एका धावेची भर पडते खात्यामध्ये. धावसंख्या 31. सिंहगडावर सिंह झुंजला पावनखिंडीत बाजी पडला. जास्तीची रान लक्ष्मीबाईंनी गाजवली तलवार. या अनुषंगाने आपण बघतो की नक्कीच कुठला संघ तलवार गाजवेल. कारण की सन 1660 काय घडले. विजापुराला जो पकडून आणतो खानाला पाव हिस्सा दिले राजा त्याला. शिवबा निघाला खानाच्या भेटीला. शिवबाची खानाची भेट झाली प्रतापगडाला. तशी मात्र दोन संघांमध्ये भेट झाली. वेळवंडीच्या मैदानाला यावेळेला मोठा बडका येत आहे. बिग हिट, बिग षटकार, सपर षटकार, षटकार डीजे. या प्रमुख 6 धावांनंतर नक्कीच चोळमुख संघावरती नक्कीच अटॅक तर केला जातोय. परंतु चोळमुख संघ देखील मात्र तितकाच फलंदाजीच्या बाबतीत मात्र अतिशय हुशार असेल. पहिल्या प्रयत्नामध्ये थोडंसं गचास क्षेत्ररक्षण झालं आणि गचास क्षेत्ररक्षण पुरेपूर करताना नक्कीच दुसरी धाव देखील मात्र येते खात्यामध्ये. 2 धावांनंतर फलकावती धावसंख्या सोनू आम्हाला सांगतात की 39 धावसंख्या. षटक चालू आहे ते तिसरं. चंदनाची ओळख कधी झाली मित्रांनो? चंदनाची ओळख झाली त्याचा सुगंधाने. आणि एखाद्या खेळाडूची ओळख कधी होईल? कारण की नक्कीच जेव्हा तुम्ही चांगला मॅच खेळाल, चांगली सामना खेळाल, त्या सामन्यामध्ये तुमचं नाव कोराल, तेव्हा मात्र तुमची ओळख असेल. हवेमध्ये चेंडू लाभ तर केलाय, क्षेत्ररक्षक तैनात असेल. सुंदर झेल पकडला जातो आणि सुंदर झेल पकडल्यानंतर यावेळेला चौथा फलंदाज बाद झालाय खानवर संघाचा. बोला राष्ट्रवादी पुन्हा. आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी चषक 20-22 7वा दिवस विळवणीकरांच्या वतीने ही सुंदर स्पर्धा. आणि विळवणीकरांच्या वतीने सुंदर स्पर्धा बघणार. झालंय हे देखील मात्र गाणं वाजवण्यासाठी क्रिकेटचं सीझन सुरू झालंय. हे गाणं आपल्याला थोड्याच वेळात मात्र ऐकायला भेटणार आहे. सुनील भाऊ यांच्याकडनं शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना बघतो की पहिला चेंडू सुरेखरित्या हातालाय अजय कुंभार. मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार. सहजपणाने येई तुमचा आमचा आजचा विचार. आणि हा विचार जुळल्यानंतर नक्कीच या स्पर्धेचा महत्वपूर्ण मात्र योगदान येत आहे. षटकातील दुसरा चेंडू यावेळेला फलंदाज सफल झालाय. फलंदाज सफल झाल्यानंतर जोरदार अपील केली होती. दाद येणार नाही कुठल्याही प्रकारची. कारण की डॉट चेंडू, 2 चेंडू सलग डॉट. 45 धावसंख्या. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. मातीच्या गोळ्याला देईल नवे रूप कुंभार आणि सहजपणाने येईल नक्कीच आजचे विचार. त्यानंतर बघतो की फलंदाज बाद. कमॉन डीजे, सुमधुर संगीत ऐकावा.
आपल्याला मात्र ऐकवलं, कारण की नक्कीच दसऱ्याच्या रोजी मात्र नक्कीच या भूमिपूजन मात्र करत असताना, या यष्टी दिवसाची पूजा करत असताना नक्कीच प्रत्येक ठिकाणी चांगलं क्रिकेट बघायला भेटतं. आणि चांगलं क्रिकेट बघायला भेटल्यानंतर नक्कीच दिंडोरी तालुक्यामध्ये विळवंडी गावाचा आन बान शान सन्मान असणारी स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाते. कारण की नक्कीच आमच्या सचिन भाऊंना कालच्या दिवसामध्ये दिल्ली या ठिकाणी देखील मात्र फोन आले होते, काय जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. गोलंदाज अजय कुंभार बॉम्बस्टर चेंडू यावेळेला नक्कीच अतिशय चांगला मात्र चेंडू हाताला, कारण की नक्कीच कदाचित वन बॉम्बचा इशारा असेल आणि त्याच अनुषंगाने वाईटचा कॉल येतोय, कारण की डोक्यावर चेंडू जात आहे. पंचांचा कॉल येतोय तो वाईटचा, आणि पंचांचा वाईटचा कॉल येत असताना एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये. एक्स्ट्रा धावाच्या नंतर फलकावती धावसंख्या पुढे सरकते. यावेळेला म्हणजे ऑफस्टम्पला चेंडू ठेवत असताना आपण बघतो की वाईटचा कॉल येतो, आणि वाईटचा कॉल येत असताना नक्कीच एक अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट होते. अवांतर धावानंतर फलकावती धावसंख्या 47 बघायला भेटते. जाऊया मॅच कडे, कारण की अजय कुमार करतोय गोलंदाजी. आपल्या शेवटचे काही चेंडू शिल्लक असल्यानंतर बघतो की पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू ऑन साइड मध्ये मोठा फटका खेळण्याची पूर्व तयार करत असताना बघतो की सातत्याने आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू नाही म्हणता येणार. एक धाव तर येते. 48 धावसंख्या बघायला भेटते. षटकामध्ये चेंडू टाकून झाले 4-3. अद्याप 3 चेंडू खेळ शिल्लक. सुंदर स्पर्धा. 7वा दिवस सायंकाळचा सत्र होता, आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आपण बघतो की नक्कीच पुढचा चेंडू खराब लाईन खराब लेन, द डिसिजन पेंडिंग डिसिजन येतोय आमच्याकडे वाईटचा. अजय कुंभार यांनी मात्र दुसरं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महाग ठरला होता. या सामन्याचा मात्र नक्कीच या विनिंगचा अंतिम षटक हाताळतोय. अद्याप मात्र थोडासा महाग ठरतोय. आता चान्स घेण्याच्या पूर्ण तयारीमध्ये फलंदाज तयार आहे मैदानाच्या आतमध्ये. स्लोअरवान गतीमध्ये परिवर्तन. नो बॉलचा इशारा येतो, आणि नो बॉलचा इशारा येत असताना आपण पाहतो की सातत्याने डीप स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू जातो, आणि डीप स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना थोडीशी एनर्जी समाप्त झाली की काय अजय कुंभार या खेळाडूची. 2 धावा प्लस नो बॉल अर्थात 3 धावा. सानिध्य जिद्द चिकाटी कला कौशल्य कसा 50+ धावसंख्या जाईल का, हाही प्रश्न निर्माण झाला असेल. आणि 50+ जर धावसंख्या गेली तर मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये सातत्याने हार्ड विकेट होते चेस करण्यासाठी. हे मी तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवतो. यावेळेला नक्कीच उजव्या साईडला खोलवर माझा चेंडू सुपर चेंडू हाताला. निर्धाव चेंडू शेवटचा 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वनवास, कारण की निळसर रंगाचा चेंडू निळसर पट्टी देखील मात्र मैदानाच्या चारी बाजूला बघायला भेटते. पुढचा चेंडू हो यावेळेला नजर चुकली. नजर चुकत असताना स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता, तर नंतर फलंदाज बाद असेल. आपण पाहतो की फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. ओव्हर झाली का? एक चेंडू शिल्लक आहे सर. चला या ठिकाणी नवीन फलंदाज जायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जायचा आहे. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे, आणि लाईव्ह टेलिकास्ट चालू असल्यानंतर नवीन फलंदाज जायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये हे जुनं क्रिकेट होतं की शेवटचा चेंडू आहे, मी फलंदाज बाद झालोय तरी मी धावायला तिथे थांबेन. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण मात्र नक्कीच एक सुंदर मात्र स्पर्धा बघतोय.
कारण की आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही या स्पर्धेला आणि गालबोट लागणार नाही याची तुम्ही आम्ही मात्र दक्षता घ्यायची आहे. समोरच्या बाजूला चेंडू घेऊन करण्याची पूर्वतयारी आपण बघतो की वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट होते. पुन्हा एकदा सातत्याने मात्र वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. काय चित्र. अजय धाव संख्या फलकावरती धाव जाऊन पुढे सरकते ती 54 धाव संख्या. बिग फटका येतोय हवेमध्ये. चेंडू लॉब केलाय चेंडूला. सागर चेंडू खाली आणि सागर याने कुठल्याही प्रकारची चुकी न करताना सुंदर झेल टिपलाय. तर निर्धारित 4 सेकंदाच्या समाप्तीनंतर एकंदरीत फलंदाज बाद झाले ते 5 फलंदाज बाद झाल्यानंतर फलकात 8 फलंदाज बाद झाले आणि 8 फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या झाली 54. 55 धावांचं लक्ष आमच्या सुनील भाऊ डीजे वाजवण्यासाठी तयार आहेत. कमॉन डीजे. होय पोश्या ना घरा माहीत झाला
मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला भेटते मिस्टर अजय कुमार आणि त्याचा साथीदार असेल तो आनंद. पहिला गोलंदाजी मार्क होती तयारीमध्ये. मागील सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार अशी मात्र फलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारे मात्र नक्कीच फलंदाजी करेल. पहिला चेंडू मोठा फटकायचा, उंच फटका जात असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील आहे. बघतो की अजय कुमार याला जीवनदान भेटतं. चेंडू सीमा रेषा पलीकडे, काही म्हणू शकाल जखमीवरती नमक. सुरुवात तर घनघाती कारण जीवनदान दिलंय. कर्म देते दैव नेते अतिशय देखणा स्ट्रोक आणि देखणा स्ट्रोक याचा असताना चेंडू सीमारेषा पलीकडे 55 धावांचा लक्ष्य हाणामारी तर करावं लागेल. पहिला गोलंदाज घाणवळ संघाचा या ठिकाणी बघायला भेटतोय. राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू शॉट ऑन फुल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल. चेंडू जातोय कल्याण डोंबिवली उल्हासनगर. वेवंडी पडला चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. दोन चेंडूवरती दोन चौकार कारण की ज्या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला, त्यानंतर जो झेल ड्रॉप केला त्याचाच कुठेतरी फायदा घेताना अजय कुंभारच्या बॅट मधून येतात दोन चेंडूवरती दोन चौकार. धावफलक होती धावसंख्या 8. अरे कापल्या जरी आमच्या नशात तरी उदय होईल, भगव्या रक्ताची फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिवछत्रपती शिवाजी महाराजांची. पुढचा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवत असताना सिली मिळांच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्याची तयारी. बघा अति घाई फलंदाज बाद आहे कारण की जर आपल्याकडे मोठी मॅच्युरिटी होती, आपल्याकडे दमकम होता, तर मात्र नक्कीचा एक सिंगल चोरण्याच्या प्रयत्नामध्ये अजय कुमार बॅक टू द पेव्हिलियन डीजे. अति काही संकटात नाही या ठिकाणी नक्कीच पहिला फलंदाज बाद झाला कारण की अजयच्या बॅटमधून दोन चेंडूवरती दोन चौकार देखील आले होते आणि त्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. बॅक टू द पेव्हिलियन. राईट मोर द विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सागर करिता नवीन फलंदाज सागर नाही तर मात्र स्ट्राईक इनला फलंदाज आहे तो आनंदा. 55 धावांचं लक्ष अजय करणे खूप काही मोठी अपेक्षा होती चोळमुखकरांना, परंतु घाणवळ संघाच्या क्षेत्ररक्षकाने अचूकपणे मात्र क्षेत्ररक्षण केलं, सुंदर फेकी केली आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेता तो अजयला बाद करण्यासाठी. येणाऱ्या 26 तारखेपासून जगातली सगळ्यात मोठी लीग म्हणजे IPL ची स्पर्धा बघायला भेटते. नक्कीच आणि आनंदाच्या बॅटमधून मात्र उंची दिलेला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क सक्सेसफुल सीमारेषा पार षटकार. परंतु आपण बघतो की नक्कीच घेपोरी विटू दांडू लबारी चेंडू मारू नको दांडू आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच अतिशय दमदार स्ट्रोक येत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे आउटसाइड टॉप स्टंपला आनंदीकडे चारी बाजूला नक्कीच चोहीकडे तुझ्या समृद्धीच्या सागराला कधी किनारा नसावा याच अनुषंगाने चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा धावसंख्या. धावाचा पटला करताना भले मात्र अजय कुंभार बाद झाला तरी देखील आनंद आणि सागर ही जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. गावचे सर्व सन्मानित नागरिक सामन्याची मजा देखील घेताना बघायला भेटतात आणि त्याच अनुषंगाने 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलकावरती धावसंख्या 18 बघायला भेटते. जवळजवळ मला वाटते 18 चेंडू 37 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी बघा की मॅच कोणाच्या बाजूने जाईल. मास्टर ब्लास्टर संघ आजच्या दिवसामध्ये नक्कीच 2022च्या काळामध्ये पहिल्यांदा पोलचा फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. अनेक ठिकाणी गेला, अनेक ठिकाणी अपयश आलं, परंतु आजच्या दिवसामध्ये यश आहे. पहिल्या सगळ्याचा खेळ समाप्त. 18 धावसंख्या. राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी फुलटॉस चेंडू यावेळेला फेकून दिलाय. जुले मुले बाल केसांची स्टाईल दिसायला देखना
हाय अँड हँडसम बिग 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 अलोट षटकार. सागरची ओळख. क्रिकेट आहे पायाची आग डोक्याच्या केसापर्यंत जाते आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडूती षटकार येताना 24 धावसंख्या. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बिग प्रहार केला जातोय आणि बिग प्रहार करताना षटकार. जर तिसरा षटकार आला सागरच्या बॅट मधून तर मात्र नक्कीच आदरणीय सुरेश भाऊ पेंडार साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर. काय जबरदस्त 2 फटके. कारण की नक्कीच अजय गेला तरी मी आहे. माझी जागा का आहे अंतिम 11 मध्ये हे सिद्ध करणार माझा सागर. यावेळेला काय जबरदस्त फटके खेळतो आणि जबरदस्त फटके मारत असताना 2 चेंडूती 2 षटकार. प्रत्येक संघाचा हा तारणहार हिरा कोहिनूर हिरा चेंडूला थांबवलाय. आपण बघतो की काय निर्णय आहे मोहन भाऊ काय निर्णय आहे. हा नफा तोटेचा चेंडू आहे. मोहन भाऊ चेंडू आहे का नाही. नाही अर्थात गोलंदाजाचं लक्ष नव्हतं. फलंदाज मध्ये नक्कीच जवानीचा जोश दाखवताना सरळ बॅटने चेंडूला खेळून काढला होता. चौकार देखील आला होता परंतु क्षेत्ररक्षक जागेवरती स्थिर नसल्यानंतर चेंडूला डेट केलंय. अर्थात चेंडू नाही धावा नाही. मॅच काय जबरदस्त बघायला मिळते कारण की सागर मात्र रंगामध्ये येतो आणि सागर रंगामध्ये येत असताना माझ्या चाहत्यांना नक्कीच नमस्कार करणार मात्र हा फलंदाज असेल. चौकार नको मला षटकार पाहिजे. ऑनलाईन पेमेंट कॅश प्राइज 500 रुपयाचं बक्षीस जिंकतोय सागर आदरणीय सुरेश भाऊ पेंडार साहेबांकडनं. वाढते जलद गतीने आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की मिस्टर सोनू मोनू डीजे सुनील धावसंख्या 36. सागर सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारतो आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारताना यावेळेला नक्कीच कमरेचा काटा मात्र नीट झाला होता. मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त झाल्यानंतर चेंडू थोडासा थांबवून आला विसावून आला. समन्वय झालं नाही अर्थात डॉट चेंडू. 36 धावसंख्या 55 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करताना 36 धावसंख्या षटक चालू आहे ते दुसरं. टेनिस बॉल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी खेळमस्ती असेल. चोळमुखच्या मैदानावरती सातत्याने कॅप्टनचा बॉलचा वापर करण्यात येतोय परंतु याही वेळेला थांबणार नाही. षटकार मारून मात्र नक्कीच माझी मी जागा दाखवून देणार हे सागरचं कर्तव्य. सागरा प्राण तळमळला. कोणाचा जीव तळमळत नाही सागराचा प्राण तळमळतोय. 64 संघांना प्राधान्य आणि 64 संघांपैकी मात्र आजच्या दिवसामध्ये सहारा बॉईज क्रिकेट क्लब चोळमुख ज्यांनी पहिल्यांदा आपल्या विभागामध्ये जीटीसी लाईव्ह ला प्राधान्य दिलं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी मात्र हे लाईव्ह ऍक्शन मध्ये मात्र आपण स्पर्धा बघतोय. हे नक्कीच चोळमुखचं हे ध्येय. यावेळेला वेट अँड वॉच. थांब आणि मार चेंडूचा फळ समन्वय झाला नाही. षटकाची समाप्ती. 4 षटकार आले. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती तब्बल 42. येणारे 12 चेंडू शिल्लक. बारा चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी बघायचा की नक्कीच आनंद आणि त्याचा साथीदार आहे तो सागर. दर्या किनारे एक बंगलो गपोरी जायजो ग हे गाणं वाजवण्यासाठी आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत कारण की सागराला जशा लाटा येतात तसंच मात्र दर्याला लाटा येणारा हा मात्र सागरचा नक्कीच बॅट आपल्याला बघायला भेटते. जशा तसे टीट फॉर टॅट. पहिला चेंडू डाऊन द लेग. इटीचा कॉल येतोय पंचांचा वाईटचा. एक धाव येते खात्यामध्ये आणि एक धावाची मात्र भर पडत असताना फलकावरती धावसंख्या पुढेच लागते. आपण बघतो की नक्कीच दुसरी धाव देखील मात्र पूर्ण झालेली आहे कारण की बघतो की ओव्हर थ्रो
आत्मविश्वास घाणवळ संघाचा पूर्णपणे खचून गेला आहे. असं वाटत होतं की नक्कीच अक्षरशः अजय कुंभार बाद झाल्यानंतर नक्कीच चोळमुख संघ अडचणीमध्ये येईल की काय, दिलीप सरांवरती नंबर लागेल का फलंदाजी करण्यासाठी, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु नक्कीच काय जबरदस्त प्रत्युत्तर हे क्रिकेट आणि क्रिकेटच्या सातत्यामध्ये आपण बघतो की नक्कीच पुन्हा एकदा मात्र इनसाइट आउट एरियामध्ये नक्कीच नाही तर मात्र ऑन साईडला ग्लान्स केलेला फटका, कलाईचा वापर चांगल्या प्रकारे केला आणि कलाईचा वापर चांगल्या प्रकारे करताना आपण बघतो की एक धाव येते खात्यामध्ये. सातत्याने मी सांगतो की सुरेश भाऊ पेंडार साहेब, दिलीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय. कारण की गेल्या 7-8 वर्षामध्ये जर या संघाचा जर विचार केला तर हा राऊंडचा बादशाह, टकाटकचा बादशाह, आणि टकाटकचा बादशाह असल्यानंतर सामना अद्याप संपला नाही. अद्याप मात्र कुणी कुठे जागा जाऊ नका, जागा सोडू नका, कधी काही होऊ शकते सामन्याचं. क्रिकेट आहे अनिश्चित या क्रिकेटचा सामना. एका बाजूला निरगुडे संघ मात्र बसून सामन्याची मजा घेताना, कारण की कुठला संघ आपल्या समावेश मात्र आजच्या दिवसामध्ये पोलचा फायनलचा सामना खेळण्यासाठी येणार आहे. बॅकवर्ड फायनल क्षेत्रामध्ये क्रॉस केलेला फटका, एका धावासाठी पूर्ण झालेला हा फलंदाज. म्हणून तर सांगतो की यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी लोक कधी यशस्वी होत नाही का, याचं रिझन जिवंत उदाहरण आपल्याला बघायला भेटतंय. याच ठिकाणी चोळमुखकरांच्या वतीने घाणवळ संघ पुनश्च वापसी करण्यासाठी तत्पर असेल की नसेल हे देखील बघणं गरजेचं आहे. आउटसाईड ऑफ स्टंपला चेंडूला पाठवले आणि त्यानंतर पंचांनी आपले हात गरुडासारखे आमच्याकडे दाखवले. कारण की झेप असावी गरुडाची, नजर असावी ससण्याची, जिद्द असावी फिनिक्स पक्षाची, राखेतून निर्माण होण्याची. राखेतून निर्माण होण्याची मात्र ही जिद्द आहे आणि या जिद्दीला मात्र प्राधान्य गरजेचं आहे. आणि त्यानंतर नक्कीच करवंदीची जाळी झाली काळी काळी, परंतु अंगूर अक्षरशः बघायला भेटतात आणि अंगूर बघायला भेटल्यानंतर नक्कीच ऑन साईड मध्ये मोठा फटका येतो आणि मोठा फटका खेळताना आपण बघतो की प्रत्युत्तर दिलं जाते. दुसऱ्या धावासाठी थोडंसं तो तुम्ही करण्याच्या इशारामध्ये आनंदासाठी खतरा आहे की काय. फलंदाज आपली क्रीज सोडून गेला होता, परंतु त्यानंतर क्रीजच्या आतमध्ये आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. कॉल येतोय OUT, फलंदाज बाद. 6 चेंडू 6 धावांचं लक्ष. नक्कीच जसा जीवात जीव घुटमळ हे देखील मात्र गाणं ऐकण्यासाठी आपण मात्र सज्ज आहोत. कारण की सामना कोणाच्या बाजूने जाईल मिस्टर सुनील भाऊ, जसा जीवात जीव घुटमळ असं एक गाणं मात्र वाजवण्यासाठी आमचे मित्र मात्र सुनील भाऊ, अतिशय चांगली मात्र केसांची स्टाईल, देखणी केसांची स्टाईल, जसं वेस्ट इंडिजचे प्लेअर मात्र नक्कीच केसांची स्टाईल करतात तसंच मात्र नक्कीच आमच्या सुनील भाऊने मात्र नक्कीच या केसांना सजवलंय. आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू 6 धावा. ही स्पर्धा रॅटम राऊंड विकेटच्या बाजूने स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला बघतो की नक्कीच अतिशय देखणा चेंडू हाताला सागर नॉन स्ट्राईकला आहे. 5 चेंडू 6 धावा.
मॅच कोणाच्या बाजूने सरळ बॅटने लोप केले चेंडूला. बिग हिट, बिग षटकार. उचल बांगडी टाक करंगी दे रे हरी, काटलावरी दुधाची तहान ताकावरी बारीक बांगडी, कळ लागले मनगटी. तर घाणवळ संघाला पराभूत केलंय चोळमुखकरांनी आणि घाणवळ संघाचं देखील मात्र नक्कीच शब्द सुमनानं आपण कौतुक करूया आणि जिंकलेल्या संघाचं आपण मात्र सहर्ष स्वागत करूया.